19 फेब्रुवारी रात्रीचे 2 वाजता. हॅलो एव्हरीवन, नमस्कार, मी स्नेहल अँड वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. तर हा व्लॉग 19 फेब्रुवारीचा आहे आणि तुम्ही विचार करत असाल एवढ्या रात्री मी काय करते आहे, जागती काय. तर मी रेडी झाले होते माझ्या थर्ड फ्लाईटला, म्हणजे मला जायचं होतं बँगलोरला ऑफिसच्या कामासाठी. तर त्यासाठी मी रेडी झाले. तर माझी फ्लाईट जी आहे ती 5:55ची होती आणि ऑलमोस्ट 2 तास तरी तुम्हाला आधी एअरपोर्टवर पोचलं पाहिजेत, म्हणून मी लवकर निघाले होते. आम्ही 3लाच, मला वाटतं 2:30 पावणे 3लाच आम्ही निघालो होतो. एक गाणं येत होतं, खो गया ये जहां, खो गया रास्ता. ट्रकवर ना एक कोट लिहिला होता, जपून ठेव काशी बाजीरावांना, ओत आलाय समाजातल्या मस्तानींना. बापरे, हे असे ट्रकवर अजब गजब जे कोट लिहिलेले असतात ना, समटाईम इट वॉज रिअली फनी. फायनली आम्ही जे आहे, जो ॲनमोरा मॉल आहे तिथून जो आहे रस्ता जातो एअरपोर्टला जाण्यासाठी, आणि इथे माझ्या भाऊंनी मला सी ऑफ केलं. जे आहे ना, फक्त लॅपटॉपच बॅग होती, त्याच्यामुळे जे आहे ना मला तिथे क्यूमध्ये थांबायची गरज नव्हती असं त्यांनी सांगितलं. तिथे कसं ATM टाईप एक मशीन होतं, तिथे फक्त तुमचा जो एक कोड असतो तो टाकायचा असतो आणि झालं, तुम्हाला बोर्डिंग पास मिळतो. ॲक्च्युली मी एका दिवसासाठीच जाणार होते, इव्हिनिंगला मी रिटर्न येणार होते. माझ्याकडे फक्त लॅपटॉप बॅग होती. तर माझं चेकिंग सगळं झालं होतं लवकर. ऑलमोस्ट जे आहे 4:15 वाजले होते आणि मी जवळपास खूप टाईम होता, मग असंच टाईमपास करत बसले होते. आणि मागे एक तो माणूस एवढा घोरत होता ना, काय सांगू तुम्हाला. बापरे, एअरपोर्टवर एवढं बिंदास कसं काय कोणी झोपू शकतं, सिरियसली. आणि गडबडीमध्ये जी आहे ना, मी पाण्याची बॉटलच घरी, भरलेली बॉटल विसरून आले. सो इथं मी बघितलं, बापरे खूपच महाग होतं सगळं. मग मी आपलं पाणी घेतलं 70 रुपयाचं. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महागडं पाणी मी पिले. 70 रुपीज या छोट्याशा बॉटलची जी आहे प्राईज होती. आणि फायनली जी आहे बोर्डिंगची अनाऊन्समेंट झाली आणि मी निघाले माझ्या पुणे टू बँगलोरच्या प्रवासाला. सो स्टे ट्यून आणि चॅनलला सपोर्ट करा. नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्लीज सपोर्ट.